झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। आदिती पोहोचतच असेल तोपर्यंत मी सिद्धूला फोन लावते। थांब मोठे बाई, म्हणजे तू एकदा आदितीशी बोलून घे ना। तिने सिद्धूला अजून काहीच सांगितलेलं नाहीये। म्हणजे ते आदितीलाच विचार आता, पण लगेच नको सिद्धूला सांगू। मी सांगणार। एवढी आनंदाची बातमी त्याला सांगितल्याशिवाय राहावेल का मला? आदिती, बरं झालं तू आलीस। चल आपण दोघी मिळून सिद्धूला कॉल लावूया। नाही, नाही, मी हात जोडते तुमच्या पुढे, पण सेडला काही सांगू नका। अगं पण असं का? हो ना, एवढी आनंदाची बातमी त्यालाही कळवायलाच हवी। तो बाप होणार आहे, पण त्यालाच सांगायचं नाही। हो ना, आम्ही काय वैरी आहोत का? आदिती, तुझं हे वागणं आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये। हो आदिती, आधी आम्हा सगळ्यांपासून लपवलंस आणि आता त्याच्यापासून सुद्धा। तसं नाहीये। मग कसं आहे? लपवलंच तर खरं। बाई, अहो तुम्ही निदान आम्हाला तरी सांगायला हवं होतं। एक मिनिट, तिचं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या। रत्ना, का तुम्ही तर गप्पच बसा। तुम्ही लपवलात आमच्यापासून, आणि काय ऐकून घ्यायचं? सुनबाई, मला खूप वाईट वाटलं। तू स्वतःहून सांगितलं नाहीस आणि त्यात पुन्हा लपवलंच नाही। मोठे बहीण, आता काही बोलू नको। मोठ्या बाई, मी खरंच सांगते। मोठ्या बाई, मोठ्या बाई, सगळंच बिघडलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।